भिवंडी तालुक्यातील किरवली गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री साई सेवा मंडळ किरवली संस्थापक अध्यक्ष साई शेठ बजागे यांच्या माध्यमातून साई भंडारा आयोजित करण्यात आला होता आणि या भंडाऱ्यानिमित्त विविध धार्मिक उपक्रम देखील यावेळी राबवण्यात आले। यामध्ये हरिपाठ, भजन तसेच ह.प. जितेंद्र महाराज पाटील यांचे सुश्राव्य कीर्तन तसेच साईबाबांची आरती व महाप्रसाद यावेळी आयोजित करण्यात आले होते आणि या शुभप्रसंगी मोठ्या संख्येने साई भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। विशेष म्हणजे आलेल्या सर्व साई भक्तांचे संस्थापक अध्यक्ष साई शेठ बजागे यांच्या वतीने आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचे सहर्ष स्वागत करण्यात आले व सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। जागविती हे क्रियापद आहे। या क्रियापदातून जगद्गुरु तुकोबारे तुम्हाला सांगतायत की म्हणजे आता संतांनी मला नित्य जागवलेले आहे, त्या संतांच्या विषयी मी तुम्हाला काय सांगू। या अभंगामध्ये पहिला शब्द जो आलेला आहे तो काय शब्द आहे। या काय शब्दाचा जर विचार करू गेलो तर आतापर्यंत आपल्याला या काय शब्दाचा अर्थ एकच पद्धतीने माहिती आहे। काय? ज्या वेळेस उत्तराची अपेक्षा असेल त्या वेळेस प्रश्नार्थी म्हणून आपण हा कधी कधी काय शब्द वापरतो। का हो? गावात आज ताल पखवाजाचा आवाज येतोय, काय आहे बरं गावात? हा प्रश्नार्थी काय शब्द आहे। ज्या वेळेस उत्तराची अपेक्षा असते त्या वेळेस प्रश्नार्थी म्हणून आपण हा काय शब्द वापरतो। पण या काय शब्दाचे शास्त्रामध्ये बरेच अर्थ आहेत। मला या काय शब्दाची एकूण 11 अर्थ सापडलेले आहेत, तेवढे सांगतो आणि पुढे सरतो। काय शब्दाचे 11 अर्थ। नंबर 1, कधी कधी हा काय शब्द खेदवाचक येत असतो, कधी कधी हा काय शब्द उपेक्षावाचक येत असतो, कधी कधी हा काय शब्द आनंदवाचक येत असतो, कधी कधी हा काय शब्द आश्चर्यवाचक येत असतो, कधी कधी हा काय शब्द स्तुतीवाचक येत असतो, कधी कधी हा काय शब्द निंदवाचक येत असतो, कधी कधी हा काय शब्द भीतीवाचक येत असतो। किती झाले? इकडं 7 इकडं 8, नेमकं किती? 36 मला सांगतो 8 असतील का? बरं, एखादा राहिला तर राहून जाऊ द्या। आता परत सांगू का? एकदा मोजता का? मोजा। कधी कधी हा काय शब्द खेदवाचक येत असतो, कधी कधी हा काय शब्द उपेक्षावाचक येत असतो, कधी कधी हा काय शब्द आनंदवाचक येत असतो, कधी कधी हा काय शब्द आश्चर्यवाचक येत असतो, कधी कधी हा काय शब्द स्तुतीवाचक येत असतो, कधी कधी हा काय शब्द निंदवाचक येत असतो, कधी कधी हा काय शब्द भीतीवाचक येत असतो। आता किती झाले? 7 झाले, बरोबर ना? टिपणात मी तसंच बसवलं होतं, तुमचे 8 चुकले होते। विठ्ठल आता पुढचे ऐका। कधी कधी हा काय शब्द तळमळ वाचक येत असतो, कधी कधी हा काय शब्द किती झाले? 8 झाले। स्वसिद्धांत वाचक कधी कधी हा काय शब्द येत असतो, किती झाले? 9 झाले। कधी कधी हा काय शब्द आनंद झालं का? बर। कधी कधी हा काय शब्द प्रश्नार्थी येत असतो आणि कधी कधी हा काय शब्द अनिर्वाच्य वाचक भाव म्हणून येत असतो। शेवटचा जो अनिर्वाच्य वाचक भाव आहे ना, तो अनिर्वाच्य वाचक भाव जो शब्द आहे हा काय शब्द आजच्या अभंगामध्ये आला। अनिर्वाच्य वाचक भाव म्हणजे काय? आपल्या वाणीद्वारे एखाद्याचं वर्णन ज्या वेळेस करता येत नाही त्याला अनिर्वाच्य वाचक भाव असं म्हणतात। काय वाणू आता न पुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवीत असे याला म्हणतात अनिर्वाच्य वाचक भाव। तसं आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, संतांनी माझ्यावर काय उपकार केले ते मला तुम्हाला सांगता येणार नाही। काय सांगू आता संतांचे उपकार, मी काय सांगू म्हणते तुम्हाला। आणि हा अनिर्वाच्य वाचक भाव म्हणून तुकोबारेने या ठिकाणी शब्द वापरला। महाराज, जर संतांनी तुमच्यावर उपकार केलेले, संतांनी तुम्हाला नित्य जागवलेले, तर ज्याने आपल्या उपकार केलेले त्याच्या उपकारातून आपण निश्चित उत्तीर्ण झालो पाहिजे। शक्यतो माणसाला आपल्या जीवनामध्ये कोणाच्या उपकारातून उत्तीर्ण होता येत नाही आणि उत्तीर्ण होता आलं तर तो योगायोग समजावा। सोप्या पद्धतीने समजावून उदाहरणाच्या साहाय्याने, मला काहीतरी अडचण आली, मला काहीतरी पैशाची आवश्यकता आहे आणि म्हणून मी दिनेशकडे भरपूर पैसे वाटतं, जरा दिनेशला फोन केला, चालेल ना? बरं, जरा हाच ना मग माझा वर्ग मित्र आहे म्हणून बोलतो। दिनेशला मी फोन केला,
आणि दिनेशने सांगितलं, अरे दिनेश, मला फार अडचण आलेली आहे, 20,000ची मला आवश्यकता आहे, मला 20,000 रुपये दे ना. एवढा शब्द म्हटलो आणि त्याने फोन ठेवला. आणि फोन ठेवल्यानंतर दुसऱ्या मिनिटालाच माझ्या अकाउंटला 20,000 रुपये त्याने पाठवले. तुम्हाला वाटलं होतं फोन ठेवला म्हणजे तो मला अकाउंटला पाठवणार नाही, असं होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. 20,000 रुपये त्यांनी मला पाठवले. माझं काम पूर्ण झालं. 1-2 महिन्यानंतर सुगी आली, माझ्याकडे 20,000 रुपये आले. सुगी तुम्हाला नाही कळायची. माझ्याकडे 20,000 रुपये आले आणि 20,000 रुपये आल्यानंतर मी विचार केला, आता आपल्याकडे 20,000 रुपये आलेले आहेत. दिनेशने मला 20,000 रुपये दिले होते, आता आपण त्याचे पैसे त्याला परत केले पाहिजेत. म्हणून मी ते 20,000 रुपये घेतले, त्याचे त्याला परत केले. आता सांगा, मी त्याचे त्याला 20,000 रुपये परत केले, मी त्याच्या उपकारातून उत्तीर्ण झालो की नाही? बोलत चला. हा झालो. आता खरं सांगा, मी उपकारातून उत्तीर्ण झालो की त्याने मला जी केली होती मदत, त्या मदतीतून मी उत्तीर्ण झालो? नेमकं काय? हा, परतफेड केली, मदत परत केली, उपकारातून उत्तीर्ण झालो नाही. मग उपकारातून उत्तीर्ण कधी होईल? ज्या वेळेस मला जशी अडचण पडली होती त्यालाही तशीच पडली पाहिजे. त्याला पैशाची गरज लागल्यानंतर त्याने इतरांना फोन न करता, म्हणजे आशेला फोन नाही करायचा, मलाच फोन करायचा. मला फोन केल्यानंतर आता मी त्याला 20,000 रुपये दिले, आता मी त्याच्या उपकारातून उत्तीर्ण झालो की नाही? बोला. आता मी बोला ना पटकन, झालो की नाही? त्याने मला जशी गरज होती, मला जसे पैसे पाहिजे होते, तसं मी त्याला फोन केला. त्याला गरज भासल्यानंतर, त्याला अडचण आल्यानंतर त्याने मलाच फोन केला पाहिजे आणि मी त्याला 20,000 रुपये दिले. आता मी त्याच्या उपकारातून उत्तीर्ण झालो. शक्यतो असं कधी घडत नाही. आता मी त्याच्या उपकारातून उत्तीर्ण झालो 100%. बोलत चला. हा, झालो का उत्तीर्ण? पण माझी 20,000 अडकली, त्याचं काय? उपकारातून उत्तीर्ण झालो. 20,000 देईल नाही देईल तो नंतरचा प्रश्न. उपकारातून उत्तीर्ण होता येत नाही महाराज. पण संत मंडळींना, जगद्गुरु तुकोबारायांना काही साधक मंडळींनी विचारलं, महाराज, संतांनी तुमच्यावर जर एवढे उपकार केलेले आहेत, तर त्या संतांच्या उपकारातून तुम्ही उत्तीर्ण झाले पाहिजे का? पण त्या संतांना तुम्ही काहीतरी द्या ना. तुकोबारे म्हणतात, अहो काय द्यावं हेच मला कळत नाही, म्हणजे काहीतरी द्या ना. अहो जगातील म्हणजे सगळ्या वस्तू मी देऊन थकलो, शेवट झाला, पण मी काय संतांच्या उपकारातून उत्तीर्ण झालो नाही. एक साधक म्हटला, महाराज, जगातील इतर गोष्टी देण्यापेक्षा एक काम करा ना, तुमचा हा स्वतःचा जीव आहे ना, हा जीव संतांच्या चरणावर ठेवा ना. जगद्गुरु तुकोबारे म्हटले, तू सांगावं इथपर्यंत मी काही अज्ञानी नाही. जगातील सगळ्या वस्तू देण्याच्या अगोदर मी माझा जीव संतांच्या चरणावर ठेवला होता, पण माझा जीव संतांच्या चरणावर ठेवल्यानंतर सुद्धा संतांनी माझ्यावर इतके उपकार केलेले आहेत की जीव ठेवल्यानंतर मला असं वाटलं तो जीव सुद्धा थोडाच आहे. हे जगद्गुरु तुकोबारे सेवेला घेतलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणाच्या उत्तराला सांगतात, ठेवितो हा जीव थोडा, ठेविता हा पाणी.
बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती आणि सायास करून संत मंडळी तुम्हाला शिकवत असतात. संतांचं बोलणं महाराज सहज आहे. संत सहज बोलतात आणि जगाचं हित करतात. आपण सहज बोलतो आणि 2-4 जणींची भांडणं लावतो. सहज बोलणं एवढ्यात आणि संतांमध्ये आपल्या सहज बोलणं आपल्याला वाटतंय तेवढं सोपं नाही महाराज. लोक म्हणतात आम्ही सहज बोललो. अहो सहज बोललो पण सहज शब्द तुम्हाला वाटतोय तेवढा सोपा नाही ना. लोक म्हणतात सहज बोललो. अरे सहज बोलला पण तुझ्यामुळे एका दिंडीच्या 2 दिंड्या झाल्या ना. सहज बोलणं एवढं सोपं आहे का? लोक म्हणतात सहज बोललो. अरे सहज बोललास पण एका सप्त्याचे 2 सप्ते झाले त्याचं काय? सहज बोलणं एवढं सोपं नाही महाराज. पण लोक म्हणतात नाही आम्ही सहज बोललो. माणसाचं बोलणं कसं असलं पाहिजे? तैसे साच आणि मवाळ नितुळे आणि रसाळ शब्द जैसे कळवला अमृताचे तो कोणी घेतले मोती जैसे. मोत्यासारखं आपलं बोलणं असलं पाहिजे महाराज. मोत्यासारखं बोलणं असलं पाहिजे. आपलं बोलणं असावं. आपल्या बोलण्याने बऱ्याच जणांच्या बऱ्याच जखमा बऱ्या झाल्या पाहिजेत. पण आपलं बोलणं असं राहतं आपल्या बोलण्याने बऱ्याच जणांच्या बऱ्याच जखमांना चांगल्या प्रकारे मीठ चोळलं जातं. बोलण्याच्या बाबतीत सध्या लोकांना तारतम्य नाही महाराज. काय कोण कुठं केव्हा कसा बोले अजिबात सांगता येत नाही. माझ्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग सांगतो. याच्यातील एकही वाक्य खोटं नाही. नारदाच्या गादीवरून सांगतो. उल्हासनगर 4ला मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंतीच्या काळात सप्त्यातलं माझं कीर्तन होतं 9 ते 11. कीर्तन झालं. मी खुर्चीवर बसलो. कीर्तनासाठी जे भाविक वर्ग आले होते महिला मंडळ पुरुष वर्ग येत आहेत माझ्या पाया पडतात निघून जातात. येत आहेत माझ्या पाया पडतात निघून जात आहेत. सगळ्या महिला मंडळ सगळे पुरुष वर्ग पाया पडून झाले. आता यजमान म्हणाले महाराज चला आता घरात जाऊ आपण. म्हणून खुर्चीवरून उठलो. तेवढ्या 2 पोरं 21, 20, 25 पर्यंतची पोरं असतील ते माझ्या जवळ आले. मी पुन्हा खुर्चीवर बसलो. आता खुर्चीवर बसल्यानंतर त्याच्यातील एक पोरगा माझ्या पाया पडला आणि माझ्या शेजारी उभा राहिला. दुसरा पोरगा पाया पडतोय न पडतोय तेवढा शेजार त्याने सांगितलं महाराज म्हटलं याला चांगला आशीर्वाद द्या. एकही वाक्य खोटं नाही. नारदाच्या गादीवरून सांगतो. म्हटले महाराज याला जरा चांगला आशीर्वाद द्या. म्हटलं कशाबद्दल आशीर्वाद देऊ? नेमकं याला परीक्षा द्यायची आहे म्हणून बेस्ट ऑफ लक चांगला पेपर जावा म्हणून असा आशीर्वाद देऊ की याने परीक्षा दिलेले चांगला रिझल्ट यावा म्हणून अभिनंदन पर याला आशीर्वाद देऊ? नेमकं काय? तो म्हटलं नाही महाराज असला काही तुम्ही आशीर्वाद याला देऊ नका. म्हटले असला काही आशीर्वाद देऊ नका. मग याला आशीर्वाद देऊ कशा निमित्ताने? त्याने मला जे सांगितलं एकही वाक्य खोटं नाही. तो म्हटला महाराज असा आशीर्वाद द्या याला चांगली गर्लफ्रेंड पटली पाहिजे. काय म्हटला? चांगली गर्लफ्रेंड पटली पाहिजे. मी त्याला सांगितलं अरे बाबा त्याला गर्लफ्रेंड पटावी असा जर मला आशीर्वाद देता आला असता तर मी काय 1 वर्ष झालं बोंबलत फिरलो असतो. विठ्ठला विठ्ठला बोलण्याच्या बाबतीत लोकांना अजिबात तारतम्य नाही. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती संत मंडळी असे. मग मला अशी असणारी ती संत मंडळी ती नेमकी काय करतात जरा सांगा ना. अभंगाच्या शेवटच्या चरणात नाही आणि सांभाळ करत नाही. दुसरा वर्ग असा आहे तो जागवतो शिकवतो पण सांभाळ करत नाही. आणि तिसरा वर्ग असा आहे तो जागवतोही शिकवतोही आणि तुमचा आमचा सांभाळही करतो. नंबर 1 पहिला वर्ग असा आहे तो फक्त समाजाला जागवतो. कोण? ढेकून माहित असेल तुम्हाला. तो ढेकून फक्त माणसाला झोपेतून जागवतो पण तो सांभाळ करत नाही आणि शिकवतही नाही. दुसरा वर्ग असा आहे तो जागवतो शिकवतो पण तो सांभाळ करत नाही. कोण? शाळेतील शिक्षक. विद्यार्थी का जर शाळेत झोपला बेंचवर तर त्यांना जागवतात आणि शिकवतात किंवा त्यांना अज्ञानाकडे ज्ञानाकडे नेतात. जागवतात शिकवतात पण शिक्षक सांभाळ करत नाहीत. आणि तिसरा वर्ग असा आहे संत मंडळी ते समाजाला जागवतातही समाजाला शिकवतातही आणि समाजाला सांभाळतातही. आम्ही सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आळंदीला शिक्षण घेतलं. आम्हाला सर्व गुरुवर्य जेवढे लागले त्या सगळ्या गुरुवर्यांनी आम्हाला जागवलंही आम्हाला शिकवलंही
तुमचा आमचा आज आजपर्यंत जर आपण विचार करू गेलो तर सर्वच संत मंडळींनी अगदी निवृत्ती दादांपासून तर आतापर्यंत जेवढी काही साधक मंडळी जिज्ञासू मंडळी त्या सगळ्यांना या संत मंडळी निश्चित जागवलेले आहे. अशी असणारी संत मंडळी आणि त्यांच्याविषयी जगद्गुरु तुकोबारे आजच्या अभंगामध्ये कृतज्ञता व्यक्त करतात. ज्या संतांनी आपल्याला भगवंताची ओळख करून दिली त्या संतांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर श्री साई सेवा मंडळ किरवली, श्री क्षेत्र किरवली ते श्री क्षेत्र शिर्डी असा हा पायी पालखी सोहळा ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होतोय असे असणारे श्री माननीय साईनाथजी बजागे भव्य दिव्य अशा स्वरूपाचा हा पालखी सोहळा संपन्न झाला आणि आज त्या पालखी सोहळ्याचा भव्य दिव्य स्वरूपाने या ठिकाणी भंडारा आणि त्या भंडाऱ्या उत्सवानिमित्ताने माझ्यासारख्या एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे त्या ठिकाणी त्यांनीच ही कीर्तन वाक्पुष्प सेवा संपन्न केली. 6 ते 7 या वेळेमध्ये जय हनुमान हरिपाठ मंडळ बालगोपाळ हरिपाठ मंडळ किरवली आणि आमनेर लोणार परिसर त्यांचा सामुदायिक हरिपाठ झाला. त्यानंतर आता कीर्तनासाठी ज्यांनी मृदंगाची साथ केली ते हरिभक्त परायण आमचे तेजस महाराज मडवी गायकांच्या कीर्तनकारांच्या श्रोत्यामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी श्रवण करण्यासाठी तेज उत्पन्न जे करतात असे असणारे आमचे तेजस महाराज अतिशय गोड वादन आणि शेकडो विद्यार्थी सुद्धा त्यांनी घडवलेले आहेत. त्यांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. उत्तम अशी गायनाची साथ करणारे आमचे सिद्धेश महाराज असतील, आमचे गणेश भाऊ असतील, त्याचप्रमाणे आमचे गुरुनाथ जी जावई आमच्या गावचे आमचे भाऊजीच आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गुरुनाथ मामा म्हात्रे, त्याचप्रमाणे आमचे प्रमोद भाऊ, वसंत भाऊ, गोरख मामा, त्याचप्रमाणे जगदीश महाराज, त्याचप्रमाणे काय नाव पवन, त्याचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. तुमचं भास्कर महाराजांचे बंधू काय नाव नरेश दादा, त्यांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. आमचे विडेकरी बाबा, तुमचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. नांदकरकर मंडळी, आमनेकर मंडळी, सर्वच परिसरातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे एकनाथ बाबाही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. वक्ता किती मोठा असू द्या नाहीतर किती छोटा असू द्या, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विना, महिला वर्ग पुरुष वर्ग या ठिकाणी भरपूर उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी गणपत अभिवादन करतो. आणि जी जी मंडळी पायी पदयात्रेसाठी गेली होती त्या सगळ्या पदयात्रेचे या ठिकाणी शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता भगवंताकडे एकच प्रार्थना, सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् अप्नुयात्. कोणाच्या वाट्याला दुःख नाही, प्रत्येक निरोगी राहो, प्रत्येकाच्या डोळ्यात सुख शांती समाधान पाहायला मिळो हीच भगवंताकडे प्रार्थना करतो. माझी सिस्टीम अतिशय गोड होती. तुमचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. आमचे व्हिडिओ काढणारे आमचे वर्माजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. आणि याच ठिकाणी कीर्तन वाक्पुष्प सेवेला पूर्ण विराम. सर्वांनी दोन्ही हात वरती करा. हात वरती. तुकाराम 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 तुकाराम. सर्वांनी बोलायचे. कळे बोलायची. हात वर हात वर. तुकाराम 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 तुकाराम.
जगण्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं ही भगवंताकडे प्रार्थना करू आणि कीर्तन भाग पुष्प सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. प्रतिमा देत आहोत त्याचा त्याने स्वीकार करावा. सर्वांनी भंडारा घेतल्याशिवाय जाऊ नये अशी सर्वांना विनंती आहे. कुंडली गौरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज साई बाबा की.